नमस्कार आपल्याला सर्वांना सर्वप्रथम दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आहेत। नगर शहरामध्ये एकतेचा संकल्प घेऊन खासदार निलेश लंके यांनी स्वच्छता रॅली काढलेली आहे आणि शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांची साफसफाई करून अभिवादन केलेलं आहे। लंके साहेब, आज दसऱ्याच्या निमित्तानं एकतेचा संकल्प तुम्ही घेतलेला आहे, कशा पद्धतीने ही मोहीम पार पडली आहे? 2 ऑक्टोबर महात्मा गांधींची जयंती व सर्वात पवित्र सण मानला जातो तो म्हणजे दसरा। या सणाचं औचित्य साधून ज्या महात्मा गांधीने समानतेची शिकवण आपल्याला दिली त्या महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन करून प्रत्येक या शहरातील पुतळ्याला अभिवादन करण्याचं आम्ही त्या ठिकाणी आज या निमित्ताने औचित्य साधलं होतं आणि याद्वारे आम्हाला शांततेचा संदेश नगरवासियांना त्या ठिकाणी द्यायचा आहे। खऱ्या अर्थानं पूर्ण जी नवरात्र आहे तुम्हाला आम्ही बघितलं की तुम्ही जो मतदारसंघ आहे तुमचा प्रत्येक मतदारसंघ अगदी म्हणजे इकडे बीडच्या कॉर्नरचा गाव असेल, तिकडे जामखेडच्या कॉर्नरचा गाव असेल, प्रत्येक ठिकाणी जाऊन आलात। काय परिस्थिती आहे आणि काय अनुभव आलेत, काय सांगाल? नवरात्र उत्सव एका बाजूला आपण आनंदाने साजरा करीत असताना देवी मातेची आपण पूजा अर्चा करत असताना दुसऱ्या बाजूला अतिवृष्टीला आपल्याला सामोरं जावं लागलं आणि त्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। अहिल्यानगर जिल्हा असो किंवा राज्यात अनेक तालुक्यांमध्ये सगळ्यात मोठं नुकसान झालं। शेतीमालाचं नुकसान झालं, लोकांचे दुकानं त्या ठिकाणी वाहून गेले, घरं वाहून गेले, शेतीच राहिली नाही, इतकी भयानक परिस्थिती झालेली आहे। त्यामुळे आम्ही सरकारला सुद्धा त्या ठिकाणी आम्ही पाठपुरावा करतो की ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे आणि लोकांना भरीव अशी मदत मिळाली पाहिजे। सध्या लोकांना तातडीची गरज काय आहे, कारण की सगळंच काही वाहून गेलेलं आहे आणि राज्य सरकारला काही सूचना केल्या? लोकांना तातडीची सध्याच्या परिस्थिती म्हणजे लोकांना खाण्यासाठी काय नाही। आम्ही काही ठिकाणी किराणा किट पाठवली, गुरांना चारा नाही, ही सगळ्यात महत्त्वाचे लोकांसमोर समस्या आहे। प्रत्येक गावात जाणारे रस्ते तुटलेले, रस्ते नाही, रहदारीचे दळणवळणाचे मार्ग लवकरात लवकर चालू केले पाहिजेत। आम्ही काही प्रमाणात जाऊन सूचना केल्या, काही ठिकाणी लोकसहभागातून ते सुद्धा चालू करण्याचा प्रयत्न केला, पण यामध्ये शासनाने प्रभावी असे उपाययोजना केली पाहिजे। खासदार साहेब, एकीकडे नवरात्र आहे, पूर परिस्थिती आहे, तुम्ही ग्राउंडला उतरून सगळ्या गोष्टी केल्यात, मात्र शहरात 2 दिवसापूर्वी जे वातावरण झालं, ज्या पद्धतीनं काही जातीय तेढ निर्माण करण्यात आले, याकडे कसं बघता आणि खासदार म्हणून काय एक आवाहन कराल? सर्वात महत्त्वाचा शांतता या अबाधित राहिली पाहिजे आणि माझ्या नगर शहराचं, नगर जिल्ह्याचं नाव ही भरभराट झाली पाहिजे आणि त्यासाठी शांतता राहिली पाहिजे। आणि शहराच्या बाबत जर बोलायचं म्हणलं तर आमचे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे अध्यक्ष हे तुमच्याशी सविस्तर बोलतील, त्यांच्याशी बोला। धन्यवाद। महाविकास आघाडीचे प्रवक्ते आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। मात्र खरं सांगायचं झालं तर एकीकडे शहरातलं जे अशांततेचं वातावरण आहे आणि दुसरीकडे खासदार ज्या पद्धतीने काम करा, अगदी पायात चप्पल नसताना त्यांनी पुरातला चिखल असेल, लोकांची पाहणी असेल, या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। मात्र शहरातली जी परिस्थिती आहे, राजकीय भूमिका काय आहे त्याबद्दल आपण बोलणार आहोत। सर, ज्या पद्धतीने शहरात अशांतता पसरवली जाते, यापूर्वी अशा गोष्टी कधीही घडल्या नाहीत, येत्या काळातच ह्या सगळ्या गोष्टी होतात, तुम्ही त्याबद्दल काय सांगाल? एकदम स्पष्ट सांगायचं ठरलं तर या ठिकाणी 35 वर्ष हिंदुत्वाच्या नावावर निवडून येणारे अनिल भैया राठोड आणि त्यावेळी या शहराचे खासदार म्हणून भारतीय जनता पक्षाचे राज्यमंत्री देशाचे राहिलेले दिलीप गांधी, ही हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन जे राजकारण करून निवडून आलेले प्रतिनिधी, त्यांच्या सुद्धा कारकिर्दीच्या वेळी अशी परिस्थिती या शहरात कधीच नव्हती। समाजामध्ये तीड निर्माण करणे, अशांतता निर्माण करणे तुम्हाला माहित आहे। म्हणूनच आज खासदार साहेबांनी एक चांगल्या पद्धतीने एक नगर शहराला संदेश देण्याच्या दृष्टिकोनातून हा एक जो कार्यक्रम त्यांनी पार पाडला, तेच आहे का सर्व धर्मीय, त्याच्यानंतर सर्व सामाजिक आणि एकता आणि अखंडता या शहराची राहावा म्हणून जे ते राष्ट्रीय पुरुष आहे, जे संत आहे आणि विशेषतः म्हणजे महात्मा गांधींची जयंती 2 ऑक्टोबरच्या निमित्ताने त्यांनी एक शहरात दाखवून दिलं खासदार साहेबांनी का आपण कोण काय संदेश देतो, का आपला भाईचाराचा संदेश देतो, एकताचा संदेश देतो, शांतता राहिला पाहिजे, व्यापाऱ्यांना व्यापाराच्या पद्धतीने त्यांना जगायला द्यायला पाहिजे, लोकांना लोकांच्या पद्धतीने जगायला पाहिजे, जे शिक्षक आहे त्यांना त्यांच्या पद्धतीने जगायला द्यायला पाहिजे। कारण की ह्या शहरामध्ये यापूर्वी कधीच एक लक्षात घ्या का इलेक्शन येत असतात, इलेक्शन जातात, 1952 पासून इलेक्शनची प्रथा भारत देश स्वतंत्र झाल्यापासून सुरुवात आहे। कोणतरी निवडून येणार, कोणतरी पडणार,
पण निवडून आलेल्यांनी काय करायचं आणि पडलेल्या माणसांनी काय करायचं असं देशामध्ये आणि बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये असं काहीच लिहिलेलं नाही. सगळ्यांनी भाईचारा करावा. या शहरात कसं अखंडता राहील, कशी एकता राहील आणि आपले सर्व समाजाच्या लोकांचे प्रश्न कसे. आणि पहिल्यांदा तर महत्त्व प्रश्न असं आहे का तणाव निर्माण करण्यासंदर्भातलं लोकांनी मतदान नाही दिलेलं आहे. त्यांनी या शहराचा रस्त्यांचे प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, कचऱ्यांचा प्रश्न असेल, ते प्रश्न तर गेल्या 12 महिन्यापासून तिथे त्याला बघायला दिला गेलेला आहे. लोकांच्या आता तुमच्यासारखी महिला आज 50 महिलांनी तिथं आंदोलन केलं आयुक्त साहेबांच्याकडे. आयुक्त साहेबांच्या पेपरमध्ये तुम्ही जर पाहिलात तर कमीत कमी रोज त्या महानगरपालिकेमध्ये कचरा संकलनाच्या संदर्भातलं 7 आंदोलन होतात. हे प्रश्न लोकप्रतिनिधींचं आहे. त्याच्यात खासदार साहेबांनी तर लक्ष घातलेलंच आहे. त्यांनी प्रश्न विचारलेले आहे. दिशा मीटिंग जे झाली, कलेक्टर साहेब आणि खासदार साहेब त्याचे अध्यक्ष आहे. त्यांनी त्या प्रश्न आणि विशेषतः ते जाऊन द्या का या नगर शहराचे जे जिल्हाधिकारी आणि दंडाधिकारी आहे, कलेक्टर साहेबांनी सुद्धा गणपती बसण्याच्या अगोदर या शहराचं कचऱ्याच्या संदर्भातलं, मोकाट कुत्र्यांच्या संदर्भातलं त्यांनी प्रश्न निर्माण केलेले. हो, त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. आणि 2 तणाव म्हणजे किती दिवस. अरे इराकचं तणाव सुद्धा कुठं मावळतं, तिथं सुद्धा ते एकच जातीचे लोक आहेत. तणावनी काय होत नाही. जे प्रश्न तुमच्यावर त्या लोकांनी विश्वास टाकून मतदान दिलं आणि तुम्हाला निवडून ज्या कामासाठी दिलं, पहिले ते कामाला प्राधान्य द्यायला पाहिजे. तेव्हा शहर शांतता राहील आणि शहर शांतता राहील तर सगळं काही शांत होईल. खऱ्या अर्थानं स्पष्ट मत त्यांनी सांगितलं की वेगळ्या गोष्टींवरही लक्ष दिलं पाहिजे. आपल्यासोबत नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके होते आणि त्यांनी जी आज महात्मा गांधीजींच्या जयंतीच्या निमित्तानं जी काही आज महत्त्वाची मोहीम घेतली, ती मोहीम आणि अहिंसा या एका टीपवरती आजची मोहीम ही पूर्णपणे समारोप झालेली आहे. तुर्तास मी इथेच थांबते. धन्यवाद. देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजेच श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर. आमच्याकडे शैक्षणिक सहल, तीर्थयात्रा, लग्न समारंभ, फेस्टिवल टूर्स, ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत. यात एसी, नॉन एसी, स्लीपर बस उपलब्ध. तसेच 17, 20, 32, 40, 50 एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत. आणि त्याचबरोबर सर्व बसेस मध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध. आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा. 21 वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर. आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर, बुरुडगाव रोड. संपर्क क्रमांक 9422 30 11 66 आणि 9881 66 24 17. धन्यवाद.